नमस्कार. दुर्गा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की मोहिते पॅलेसवर घरातले सगळेजण जमलेले असतात. रेवती अमेय चिडलेली असते. ती त्याला ओरडत असते की ही सगळं काय थैरा आहेत, इथं आम्ही सुनेच्या खांद्यावरचा पदर ढळलेला खपवून घेत नाहीये आणि ही पोरगी टिचभर कपडे घालून आमच्या पॅलेसमध्ये आली. अख्खा गाव जमला होता त्यांच्यासमोर, आमची काय शोभा झाली असेल. आणि ती चौथं कोण आहे, कोण ही. अमेय सांगतो की ही कॉलेजमध्ये होती, मला नव्हतं माहीत की ही इथे अशी अचानक येईल. ईशा सांगते की माईसाहेब ॲक्च्युली मी अमूला खूप मिस करत होते म्हणून आले. रेवती चिडून अमेयला विचारते हे सगळं काय आहे, नक्की कोण आहे ही अवदसा. अमेय घाबरत सांगतो की माईसाहेब खरं तर मी आणि ईशा आम्ही फक्त फ्रेंड नाही, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. रेवती रागाने म्हणत असते आम्ही आमच्या घरात खपवून घेणार नाही म्हणजे नाही, आणि एकदा आम्ही ठरवलं म्हणजे फुल स्टॉप. ही पोरगी कोण, कुठली, हिचं खानदान काय, पत्ता काय, काय बी माहीत नाही. दादासाहेब अमेयला विचारतात की चिरंजीव काय नाव म्हणाला त्यांचं. ईशा सांगते ईशा दिवाकर देसाई. इकडं ऑफिसमध्ये दुर्गा, नंतर आपण इकडे पाहतो की इकडे ऑफिसमध्ये दुर्गा घाईघाईने येते आणि डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसलेले असते. अभिषेक तिला विचारतो की काय झालं, कुठे गेला होता, अचानक कोणाचा फोन होता. दुर्गा त्याच्यावर चिडतेने म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुझा. अभिषेक म्हणतो टेन्शनमध्ये दिसलं ना म्हणून विचारलं. बरं ते जाऊ द्या, काय काम आहे आज. दुर्गा सांगते आज नाही, उद्या मोहिते पॅलेसवर प्रेस कॉन्फरन्स आहे. अभिषेक टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की मला नाही जमणार, मला वाटलं आज काम आहे, मी आज काम करून पुण्याला जाणार होतो, तुम्ही मध्येच काय उद्याचं काढलं. दुर्गा रागाने म्हणते सांगितलं तेवढं कर आणि वेळेत पोहोच उद्या. अभिषेक म्हणतो पण मी आज कुठे राहू, माझी राहायची काय सोय होते का बघा. दुर्गा म्हणते तुझं तू बघ, असं म्हणून ती निघून जाते. इकडे मोहिते पॅलेसवर रेवती दादासाहेबांसोबत बोलत असते. काही झालं तरी असल्या फटाकड्या पोरीला आम्ही आमची सून करणार नाही. दादासाहेब म्हणतात रेवतीबाई परफेक्ट सून शोधले. दिवाकर देसाईची पोरगी आहे ती, किती मोठा माणूस आहे तुम्हाला माहीत नाही, इम्पोर्ट एक्सपोर्टमधला किंग आहे. जरा विचार करा, ती सून म्हणून आली तर पार्टी फंडापासून आपण सांगल तिथं पैसा वतला. तो थोड्या वेळाने जग्गू म्हणजे रेवतीचा भाऊ पण रेवतीला येऊन म्हणतो की असली पोरगी तू सून करणार आहे, तुझा पोरगा जे म्हणेल तो ते डोळे झाकून करणार काय. रेवती म्हणते तिला सून करायचं की नाही ते नंतर बघू, आधी तिला नीट पारखून घेऊ, आम्हाला वाटतं तिला एक संधी मिळायला पाहिजे. हे ऐकून जग्गू रागाने निघून जातो. रेवती ईशा आणि अमेय जवळ येऊन म्हणते की ही यांची गेस्ट रूममध्ये सोय करा. ईशा म्हणते अम्मूसोबत राहू शकते मी. अमेय तिला शांत करतो आणि रेवतीच्या पाया पडायला सांगतो आणि तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. इकडे दुर्गा आरशासमोर बसून विचार करत असते की मोहिते पॅलेसवर जाताना तिला तिची खरी ओळख लपवावी लागेल. तेवढ्यात तिची बहीण तिथे येते आणि म्हणते ताई एवढ्या रात्री का तयार होते तू. दुर्गा तिला म्हणते बरं झालं तू आली, तुला कुठलं चांगलं पार्लर माहिती आहे का गं. तिची बहीण म्हणते हो माझ्या मैत्रिणीचं आहे, छोटा आहे पण चांगला आहे. पण तू का विचारते. दुर्गा सांगते अगं मला मेकओव्हर करायचं आहे, मोहिते पॅलेसवर प्रेस कॉन्फरन्स आहे ना, फर्स्ट इम्प्रेशन कसं छान पडलं पाहिजे म्हणून. आत्ताच जाऊया का. तिची बहीण पण हो म्हणते आणि त्या दोघी जातात. इकडे मोहिते पॅलेसवर ईशा रात्री हळूच अमेयच्या रूममध्ये येते. अमेय तिला बघून घाबरून म्हणतो तू इकडे काय करते, कोणी बघितलं तर आधीच तू मला न सांगता इथं आली आहे. ईशा त्याच्यावर चिडते आणि म्हणते का घाबरतोयस एवढा. अमेय तिला समजावत म्हणतो इथली सिच्युएशन वेगळी आहे, मी तुझ्याबद्दल आधी कोणाला सांगितलं नव्हतं, तू अशी अचानक आली आणि सगळा प्रॉब्लेम झाला. ईशा म्हणते आपलं इथं फ्युचर होणार नाही, आपलं ठरलं आहे ना लंडनला शिफ्ट व्हायचं, आपण इथं किती दिवस असं जेलमध्ये राहायचं. तुझी मॉम तर जेलरसारखी घरात फिरत असते आणि तू त्यांना मॉम का म्हणत नाही, माईसाहेब का म्हणतो. मी अजून 2 दिवस जरी इथे राहिले ना तर मी वेडी होईल. अमेय तिला प्रॉमिस करतो की दादासाहेब बरे झाले की आपण इथून जाऊ. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवतो. दोघे पण खूप घाबरून जातात. ईशा दरवाजामागे जाऊन लपते. अमेय दार उघडून बघतो तर वहिनी असते. ती
रेवती अमेयला विचारते, भाऊजी ईशा कुठे आहे? अमेय म्हणतो, वहिनी आत या. ती ईशाला बघून म्हणते, वाटलंच मला ही इथे असणार, मी होते म्हणून वाचला तुम्ही, दुसरं कोणी बघितलं असतं तर. अमेय म्हणतो, मी हिला हेच सांगतो, हिला घेऊन जावा प्लीज. मग ती ईशाला तिथून घेऊन जाते. दुसरीकडे जग्गू रेवतीवर नाराज झालेला असतो. तो रेवतीला म्हणतो, तायडे तुम्हाला शब्द दिला होता की माझ्या पोरीला सुमनला अमेयची बायको मोहितेंची सून म्हणून करून घेशील, विसरलीस? रेवती म्हणते, आम्ही विसरत नसतो, अमेयला तीच आवडली तर आम्ही काय करू? जग्गू म्हणतो, तू कशाला ऐकायचं त्या पोरीचं बोलणं, काय ती कापडं शोभतं का मोहित्यांना असलं, माझी पोरगी बघ कशी परफेक्ट आहे. रेवती त्याला दिवाकर देसाईबद्दल सांगते. जग्गू नाराज होऊन म्हणतो, वा तायडे, पैशापेक्षा तुझा शब्द मोठा आहे असं वाटलं होतं मला, आता माझं इथं काय काम आहे, मी जातो मग. रेवती म्हणते, आम्ही आमचा शब्द पाळणार. जग्गू म्हणतो, पण अमेयची बायको झाली ना फिक्स? रेवती म्हणते, अमेयची झाली, पण अभिषेकचं काय? सुमनचं नाव मोहिते झाल्याशी मतलब, बाकी मधलं नाव काय पण असो, आणि आम्ही एकदा म्हणलं म्हणजे फुल स्टॉप. इकडे दुर्गा पार्लरसाठी तयार होत असते.